एक रॅपर, स्ट्रक्चरल इंजिनियर आणि काठमांडूचे महापौर राहिलेले बालेन शहा यांनी जेनझीच्या लाटेवर स्वार होत नेपाळचं सरकार उलथवून टाकलं होतं. मात्र ज्या तरुण पिढीनं त्यांना सत्तेवर आणलं त्या जेनझीनं आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बालेन शहा यांनी जुन्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावत नेपाळची सूत्र हाती घेतली, पण त्यांचा हा प्रभाव 150 दिवसातच ओसरू लागलाय. ज्या जेनझीनं त्यांना डोक्यावर घेतलं होतं तीच जेनझी आता बालेन शहा यांच्या विरोधात रस्त्यावर का उतरलीये, त्यांची नेमकी मागणी काय आहे, नेपाळमध्ये काय घडतंय, सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. नव्यानं पंतप्रधान झालेले बालेन शहा यांच्या कार्यकाळाला 27 मार्च पासून 150 दिवस पूर्ण झाले आहेत. मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत शहा यांनी ज्येष्ठ नेते के.पी. शर्मा ओली यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभूत केलं. शहा यांनी राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला बहुमत मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. मात्र बालेन शहा यांच्या कारभारावरती नेपाळची जनता खुश नसल्याची माहिती आता समोर आलेली आहे. नेपाळमधील स्थानिक वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार शहा यांच्या कार्यपद्धतीवर जनताच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्याच पक्षाचा आणि संसदेचाही विश्वास आता उरलेला नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे. संसदेच्या 39 बैठकांपैकी त्यांनी केवळ 5 बैठकांनाच हजेरी लावली आहे अशी देखील माहिती आहे. विरोधकांनी शहा यांच्या गैरहजेरीवर आणि त्यांच्या सीमावादाच्या प्रश्नावरून आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांना अखेर संसदेत हजर राहावं लागलं. बालेन शहा यांच्या विरोधात असं वातावरण तयार होण्यामागे त्यांचे काही निर्णय आणि भूमिका कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. जसं की बालेन शहा यांनी भारताच्या सीमावर्ती बाजारातून आणल्या जाणाऱ्या वस्तूंवरती सीमा शुल्क नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवरती याचा सामान्य नेपाळी नागरिकांना फटका बसला. या निर्णयाविरोधात आंदोलन उभारल्यानंतर सरकारनं हा निर्णय मागे घेतला. त्यानंतर भारताशी संबंधित सीमावादाशी निगडीत मुद्दा देखील समोर आला होता. तसंच गणेश नेपाळ या राईड शेअर चालकानं महानगर पोलिसांशी संबंधित प्रश्नांवरून स्वतःला पेटवून घेतलं. त्यानंतर पुनर्वसनाशिवाय झोपडपट्टी हटवण्याच्या सरकारच्या कारवाई विरोधातही जनतेत असंतोष दिसून आला. अलीकडेच भारतीय सीमेजवळील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम गटांमध्ये झालेल्या जातीय संघर्षात 3घांचा मृत्यू झाला आणि यावरूनही मोठा संताप व्यक्त करण्यात आला होता. बालेन शहा यांच्या कारभाराच्या पद्धतीबाबतचे अनेक प्रश्न आता केवळ जनताच नव्हे तर संसद आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित राहिलेले नाहीत. ज्या राजकीय संघटनेनं त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवलं त्यातही आता मतभेदाची चिन्ह दिसू लागली आहेत. बालेन शहा हे पक्षांच्या बैठकींना अनुपस्थित राहतात हा एक मुद्दा आहेच. मात्र त्याचबरोबर राष्ट्रीय स्वतंत्र पक्षांमधील काही नेत्यांनी बालेन शहा यांना पक्षव्यवस्थेवरच विश्वास नसल्याचा आरोप केल्याचं देखील सांगितलं जाते. 2/3 बहुमताच्या विजयाचं श्रेय नेमकं कोणाला द्यायचं यावर देखील पक्षात मतभेद असल्याचं वृत्त एका नेपाळी इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. दरम्यान कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या वादावरती बोलताना शहाने काही ठिकाणी नेपाळ भारताच्या भूभागात शिरल्याचं मत मांडलं होतं. नकाशांचा प्रश्न सोडवण्यासाठी इतिहासकार, सर्वेक्षक आणि अगदी ब्रिटनचीही मदत घेतली जाऊ शकते असं त्यांनी सुचवलं होतं. यामुळेच मोठा वाद निर्माण झाला होता. भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल धीरज सेठ यांच्या नेपाळ दौऱ्याच्या काही दिवस आधी माजी गोरखा सैनिक यांच्या समर्थकांनी पोखरामध्ये आंदोलन केलं. त्यांनी नेपाळी तरुणांना अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्य भरती होण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. नेपाळी गोरखांची भरती ही 2020 पासून स्थगित आहे. भारतीय सैन्यातील सेवा आखाती देशांमधील कमी पगाराच्या नोकऱ्यांपेक्षाही नेपाळी तरुणांसाठी चांगला पर्याय असल्याचा युक्तिवाद हा आंदोलकांनी केला होता. मात्र गोरखा माजी सैनिकांची भरती ही पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरती अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी त्यांना काळा चष्मा काढा आणि जनतेला सामोरे जा अशी टीका देखील केली होती. त्यामुळे बालेन शहा यांची कार्यपद्धती, पक्षात असणारी नाराजी, पूर्ण विचार न करता घेतलेले निर्णय यामुळे त्यांची लोकप्रियता आता कमी होत चालली असल्याचं चित्र नेपाळमध्ये पाहायला मिळते. काही महिन्यांपूर्वीच नेपाळमध्ये सरकार विरोधात एक मोठा असंतोष उफाळून आला होता. तोच असंतोष आता येत्या काळात बालेन शहा यांच्या सरकार विरोधात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे का? याबद्दल नेमक्या काय घडामोडी घडतात, नेपाळमध्ये काय राजकीय उलथापालथ होऊ शकते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. या संदर्भातील अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.